नमस्कार मुलांनो. गोष्टींच्या वाड्यावर तुमचं अगदी मनापासून स्वागत. मुलांनो, तुम्ही चपाती खातात का? गरमागरम टम्म फुगलेली चपाती तुम्हालाही आवडत असेल की नाही? अशीच मोना नावाची ही मुलगी आहे आणि तिला पण गरमागरम चपाती फारच आवडते बरं का. पण तिचे प्रश्न काही थांबतच नाहीयेत. तिला ही चपाती कुठून येते, कशी बनते वगैरे वगैरे असे खूप प्रश्न पडलेत. चला, तिच्यासोबत आपणही त्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. मोनाला आवडते गरमागरम चपाती. ही गोष्ट लिहिली आहे संध्या टाकसाळे यांनी. चित्र काढली आहे शैलजा जैन चौगुले यांनी. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी यांनी. लायसन्स्ड अंडर CC बाय 4.0 लायसन्स. या पुस्तकाची वाचन पातळी आहे 1. गोष्ट सोपी आहे वाचायला. आई ग आई, कशी तयार झाली ही खरपूस चपाती? मोना गेली आईकडे तिचे प्रश्न घेऊन. आईने सांगितलं, या छोट्याशा मऊ गोळ्यातून. आईने गोळा दाखवला तिला, कणकेचा गोळा. आणि कुठून आला हा गोळा? या बारीक पांढऱ्या पिठातून. तुम्ही गव्हाचं पीठ बघितलं असेल ना? त्या पिठाबद्दलच सांगतेय आई सुद्धा. आणि कुठून आलं हे गव्हाचं पीठ? सुंदर सोनेरी गव्हातून. गहू नावाचे ग्रेन्स असतात. माहितीये तुम्हाला? हे ग्रेन्स भारतात उगवतात सुद्धा आणि त्याची चपाती सुद्धा जास्त करून भारतातच खाल्ली जाते. आणि कुठून आले हे गहू? गहू आपल्या हिरव्यागार शेतातून. शेतात गहू कसे आले? तिचे प्रश्न संपतच नाहीयेत. आणि ती सगळ्या प्रश्नांची उत्तरं आईकडून घेणार आहे आज. कारण आपण बी पेरलं, आई सांगते. त्यातून रोपं उगवली. मग आपण शेतात खूप काम करतो ना. ते करून आपण ती वाढवली. त्याच्या पुढे काय झालं? मोना विचारते. मग कणसात दाणे आले, गव्हाचं पीक तयार झालं, आईने सांगितलं. मग मग आपल्याला मिळाले गहू आणि मोनाला मिळाली तिची आवडती चपाती. आणि तुम्हाला सुद्धा गरमागरम टम्म फुगलेली खरपूस चपाती.